बातें वो करने लगे तो कौन कौन फडणवीस बार बार पहले फडणवीस को मैं पूछना चाहता हूं कि आप अटल जी के विचारों पर चलेंगे या नवाज शरीफ के विचारों पर या जिन्ना के विचारों पर, क्योंकि कल जितनी सारी बात हुई है से भी तो क्या आप जिन्ना की ओर चल रहे हैं? और बाला साहब की विचारधारा, शायद आप छोटे थे, बच्चे थे, तो बाला साहब ने इस्तेमा के लिए जो जगह दी थी, जो आपकी सरकार ने दे दी। फिर नहीं, अगर मैं गलत नहीं कहूँ तो उस समय बाला साहब ने कहा था मनोहर जोशी जी को और गोपीनाथ मुंडे जी को कि जितने सारे लोगों के प्रार्थना म्हणजे ज्याला आपण प्रार्थना स्थळ म्हणतो, मतलब मंदिर असेल, दरगाह असेल, जितने लीगल है तो और FSI दे दो। तो ये बाला साहब ने कहा। तो बाला साहब के विचार, पहले आप बच्चे थे उस वक्त, आप हमें मत सिखाओ। राज्यातले शिंदे गटाचे आणि भाजपचे नेते गद्दार लोक आपले खासदार काही नाराज आहेत, त्यांना समर्थनार्थ हाँ, ये काफी महत्वपूर्ण। मैंने जैसे पहले मराठी में कहा, उसको दोहराता हूँ। मैं आज मेरा आग्रह है, क्योंकि देश के हित के लिए जो भी करने की जरूरत है वो प्राथमिकता होनी चाहिए। कल मेरी अपेक्षा थी कि बाकी अन्य सारे विषय ट्रंप ने लगा जिससे हमारा नुकसान होने जा रहा है, उसके ऊपर बात दौरान पता नहीं, शायद अर्थमंत्री थी या नहीं थी, परराष्ट्र मंत्री दिखाई दिए या प्रधानमंत्री थे या नहीं थे, लेकिन आज बाकी सारे विषय बाजू में रखकर आज राज्यसभा लोकसभा में ये जो संकट हमारे ऊपर मंडरा रहा है, उसके लिए हम क्या करने जा रहे हैं, क्या करना चाहिए, सबको अवगत करना चाहिए। और मैं भरोसा विश्वास दिलाता हूं कि देश के हित के लिए अगर आप कुछ वहां करना चाहते हो कि नहीं अमेरिका ने ऐसे किया तो हमें ये करना पड़ेगा, तो हम उसका समर्थन करेंगे, लेकिन ये करो, ये देश के हित के लिए। और अब वो जो उन्होंने टैक्स लगाया है, टैरिफ लगाया है, वो हिंदू मुस्लिम नहीं जानता, वो अपने देश के ऊपर लगाया है, तो नुकसान तो सभी का होने वाला है। तो उसके ऊपर चर्चा करो, वक्फ को लेकर जैसे आपने कहा है कि कुछ चीजों में आप जो है क्लियर है कि हाँ ठीक है, कई चीजों में मुसलमानों को जो सबसे ज्यादा मुखालफत या विरोध रहा है वो ये रहा है कि कलेक्टर को अपॉइंट किया जाएगा तो इनडायरेक्टली ये चीजें सरकार के अंदर में आ जाएगी। आप इस चीज के फेवर में है या विरोध में? क्या वक्फ की मिल्कियत का कंट्रोलिंग सरकार के हाथ में होगा? एक बात जरूर कि उसमें ट्रांसपेरेंसी होनी चाहिए, वो मुस्लिम लोग भी उसको मना नहीं कर रहे, लेकिन कलेक्टर किसके अंडर रहेगा? क्या उसको डिसीजन लेने की आज़ादी रहेगी? और यही रिजिजू साहब है, आपको याद होगा जब वो लॉ मिनिस्टर थे तर ते काय न्यायवृंद म्हणतात ना, काय त्याला म्हणायचं, कॉलेजियन काय कलेजी काय, उसके ऊपर वो हावी होना चाहते थे। मग ते जिकडे जातात तिकडे ताबा घ्यायला बघतात, तर हा कलेक्टर बिलेक्टर कोणाच्या अंडर राहील? त्याला तेवढं स्वातंत्र्य असेल की तू तेवढ्या याने वाग, तर कोणाची हरकत नाही आहे। पण कलेक्टर जर का यांच्या अंडर असेल तर त्याची या लोकांना नाही म्हणण्याची हिंमत असेल का मंत्र्यांना किंवा वरून आलेल्याला? हा महत्त्वाचा मुद्दा आहे। कलेक्टरला ते विरोध का करतायत? कारण कलेक्टर हा सिस्टीम मधला एक भाग आहे, आणि जर का याने असं ठरवलं, आदेश दिले की कुछ भी होने दो, ऐसा करना है, तो क्या करेंगे आप? तुम्ही असं म्हणालात की विधेयकात अनेक काही गोष्टी चांगल्याही आहेत, काही गोष्टी सुधारणा तुमच्या खासदारांनी सुचवल्या होत्या, तर आज तुम्ही NDA मध्ये नाही आहात, तर तुम्ही इंडिया अलायन्स मध्ये आहात, त्यामुळे नाईलाजास्तव तुम्हाला या विधेयकाला विरोध करावा लागतोय। नाही नाही, असं नाहीये बघा, मी उगाच कोणाचं अंधपणा समर्थन किंवा विरोध करणाऱ्यातला नाहीये की काँग्रेसचा दबाव आहे, अजिबात नाहीये, भाजपचा दबाव आहे, अजिबात नाहीये। मला जे काय वाटतं, मला पटतं ते मी करतो, आणि मला असं वाटलं की ज्या पद्धतीने भाजपाची पावलं पडतायत ती, आज तुम्ही वक्फ बोर्डावरती नियंत्रण आणताय, आणा, हरकत नाही, त्याच्यात पारदर्शकता आणायची असेल तर जरूर आणा, पण उद्या तुम्ही हे हिंदूंवरती आणाल। बरं, आधीच आमच्या देवस्थानाची जागा ही मराठवाड्यात असो किंवा आणखीन अनेक ठिकाणी ही हडपली गेलेली आहे,
त्याच्याबद्दल तुमच्याकडे काय आहे? बरं, तुम्ही आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणताय आणि तुम्ही हिंदू आहात असं तुमचा जर का दावा असेल किंवा हिंदुत्वाचे तुम्ही राखणदार आहात, मुसलमानांची एवढी तुम्ही बाजू घेताय, तर हिंदूंमध्ये गरीब नाही आहेत का? त्या गरिबांसाठी तुम्ही काय करताय? काय तुमच्याकडे? आणि आता सुद्धा ह्या वक्फ बोर्डाच्या जागेमुळे तुम्ही गरीब मुसलमानांना काय फायदा करून देणार आहात? पण जर तुम्ही एनडीए मध्ये असता तरी हीच भूमिका घेतली असती. आम्हाला जे पटलं नसतं ते त्याही वेळेला आम्ही मांडलेलं होतं. नोटबंदीच्या वेळेला सुद्धा मी बोललो होतो. वेळेला असेल की मोदीजींचं सरकार आल्या पहिल्यांदा मुंबईतल्या लोकल ट्रेनची दरवाढ झाली होती, मी त्याला विरोध केला होता. आता नोटबंदीमध्ये सगळं गाडून टाकलं गेलं होतं की आणि असं होईल त्यांनी तसं होईल. लोकांना वाटलं होतं अरे वा खूप चांगलं होणार. कुठे काय झाले? म्हणजेच काय की संसदेत नाही तर यावर मतदान झालेलं आहे आणि प्रत्येकाला आपली भूमिका मांडावी लागली. त्यामुळे मी विचारतोय, जर तुम्ही एनडीए मध्ये असता तरी आम्ही हीच भूमिका घेतली असती की तुम्ही याच्या, कारण का आता हे एवढ्या वर्षानंतरचा जो अनुभव आहे की त्यांचं प्रेझेंटेशन खूप छान असतं, म्हणजे त्याच्याबद्दल वादच नाही. म्हणजे सगळ्यांची भाषणं ऐकली तर तुम्ही म्हणाल अरे वा हे आपल्याला करणं गरजेचं आहे. पण एक बारकावा त्यातला आहे की तुम्ही मुसलमानांच्या हितांची गोष्ट करताय का मुसलमानांच्या विरोधातली गोष्ट करताय की हिंदूंच्या हिताची गोष्ट करताय की हिंदूंच्या विरोधातली गोष्ट करताय? नेमकं या बिलामागचा जो उद्देश आहे, कारण तेच आमच्यावरती ते एसएनसीवाले बोलतात की आणि हिंदुत्व सोडलं, देवेंद्र म्हणतात बाळासाहेबांचे विचार सोडले. मग नेमकं तुम्ही काय करताय की असं तुम्हाला काय वाटतं की तुम्ही मुसलमानांचं लांगुल चालन करताना जर का आम्ही त्याला विरोध करत असू तर हिंदुत्व आम्ही सोडले का तुम्ही सोडले? सुनो, नहीं, मैंने क्या कहा, बिल का सपोर्ट नहीं कहा. मैंने कहा मैंने बिल का ही विरोध नहीं किया. मैंने इनका जो ढोंग है, नौटंकी है और भ्रष्टाचार है, उसका मैंने विरोध किया है. लेकिन उसमें जरूर कुछ अच्छी चीज़ें हैं, लेकिन और हमारी या अन्य पक्षों की सूचनाएं ले लेते तो इतने विवाद करने की आवश्यकता ना होती. सबका साथ चाहिए था ना, तो सबका साथ आपने क्यों नहीं लिया? और आपने पहले शब्द से ऐसी शुरुआत किया कि हम हैं आपकी दुश्मनी है. जिस तरीके से उनका एक तौर तरीका था, मतलब एक तरीके से वो मुस्लिम लोगों को पूरा ललचा रहे थे, लेकिन हमको ऐसे कटोरे में इसमें खड़े कर रहे थे. पण आता नाही पण आता एवढ्यात निवडणुका होतील असं मला नाही वाटत. म्हणजेच काय, अजिबात नाही होणार. पण यावेळेला भाजपने मुसलमानांची बाजू घेतलेली आहे. सांगतोय यावेळेला मुसलमानांची बाजू ही भाजपने घेतली आणि म्हणून जिनांना लाजवेल अशी भाषणं काल भाजप मित्र. त्याच्यामुळे आता हिंदूंनी जागा व्हायला पाहिजे की अरे आपण यांना निवडून दिलं पण हे मुस्लिमानांची बाजू घेत आहेत. कधीतरी रामनवमीला राम मंदिर किंवा हिंदू वस्तींमध्ये यांनी काय वाटलंय का? हनुमान जयंतीला वाटलंय का? होळीच्या वेळेला काय पुरणपोळ्या वाटल्या? असे मोदी वाटताय ही कोणाची बाजू आहे? म्हणजे सगळेच ना बरोबर त्या वेळेपुरते पाहिजेत. आणि काल त्यांच्या तोंडावर ठणकावून मी परत सांगतोय की कोणाची हिंमत नाही झाली. त्यांनी तोंडावर ठणकावून सांगितली जदयू आणि त्या TDP वाल्यांनी की ते मुसलमानांचे तारणहार आहेत, आम्ही त्यांच्या हक्काचं रक्षण करू. कोणाची एक झाली की बोलू नका, हे नाही चालणार, आम्ही हिंदू आहोत. तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ही भूमिका पटेल का? म्हणजे पटलेलीच आहे. याचं कारण असं की आमची भूमिका स्वच्छ आहे. एक तर पहिली गोष्ट, या बिलाचा हिंदुत्वाशी काडीचा संबंध नाही आहे. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीने काल परत एकदा सांगतो अमित शहांसह किरण रिजिजूंसह सगळ्यांनी मुसलमानांचं लांगुलचालन केलेलं आहे आणि केवळ हे कसं आम्ही मुसलमानांच्या हिताचं आहे हे मांडतो आहोत हे दाखवल्यामुळे आता हिंदूंची सुद्धा डोळे उघडले की अरे हे आपला सुद्धा वापर करून यांची ती जी वेडी वाकडी चाल चालते, कधी कबर खोदायची, कधी त्याच्यावर माती टाकायची, कधी मशिदीत घुसायची भाषा करायची, तर कधी त्याच मशिदीमध्ये त्याच लोकांना भेटी घेऊन पाठवायचं, कधी इफ्तार पार्ट्यानं जायचं, कधी गोमांस करता म्हणून मारायचं, कधी मॉब लिंचिंग करायचं, पुन्हा त्यांच्याचकडे जेवायला जायचं. हे सगळे जे चाल सोडून ती हिंदूंना सुद्धा कळलेली आहे. म्हणून आता हिंदू हा जागा झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणता ना की उद्या कुठेही निवडणूक झाली तर भाजपला भारी पडणार. जो है महायुति को कांग्रेस ने कहा है कि इनको
गजनी सिंड्रोम हो गया, डाउन सिंड्रोम की जगह, ये भूल गए हैं जो वादे थे। और उसके पहले अगर कि बुआई से पहले अगर ये कर्ज माफी का जो वादा उन्होंने किया तो नहीं करेंगे तो नहीं, ये अलग विषय हम बात कर सकते हैं। और यही विषय पर जो आपने अभी सवाल पूछा, सारी बातें हो सकती है। जो मैंने आज की प्रेस ले ली है कि इनका दिखावा अच्छा होता है, प्रेजेंटेशन बहुत ही बढ़िया होता है, लेकिन अंदर जब मतलब पिक्चर का ट्रेलर बहुत अच्छा होता है, लेकिन पिक्चर बहुत डरावना होता है। और कल जो उन्होंने दावे किए कि काफ़ी सारे मुस्लिम लोगों ने हमें पत्र समर्पित, आज परत हा लोकसत्तेतलीच बातमी आहे की नक्षलवाद्यांच्या शांती प्रस्ताव पत्रकाने चर्चेला उधाण। आता केंद्र सरकारने कारवाई थांबवून चर्चा करण्याचे आवाहन नक्षलवाद्यांनी केले आहे, मात्र पत्राच्या सत्यतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत। हे असं सगळं ह्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये आम्ही हिंदू वेड्यासारखे त्यांच्या मागे धावतोय की काहीतरी आमचं होईल, काहीच होत नाहीये। घरदारं उद्ध्वस्त होत आहेत, घरदारं उद्ध्वस्त होत आहेत, कोणाला रोजीरोटी मिळत नाहीये, नोकरी धंदा मिळत नाहीये। नुसतं ह्यांनी सांगायचं एकदा तरी धर्मयुद्धाची भाषा करायची आणि परत मी सांगतो परत जाऊन मिठ्या मारायच्या, हे म्हणतील तसं हे हिंदुत्व नाहीये आणि हिंदूंना कळलं। त्याच्यामुळे मी भाजपला खरंच धन्यवाद देईन की कालचं त्यांनी तो जो काय वक्फ बोर्डाचा विषय घेतला, त्याच्यामुळे देशातल्या तमाम हिंदूंसह सगळ्यांचे डोळे उघडले की भाजपचं खरं रूप काय हे लोकांच्या समोर आलं। को अपना हरा झंडा निकालना चाहिए। हरा झंडा नहीं, हरा रंग आतंकवादी है और हमारे ऊपर जो आरोप लगाते हैं कि आपने हिंदुत्व को छोड़ा, इतनी नफरत है तो आप हरा कलर निकालो ना। महाराष्ट्र सरकार ने एक आदेश निकाला है जिसमें कहा गया है कि कोई भी फाइल हो वो पवार से लेकर एकनाथ शिंदे के तरफ ऊपर सीएम तक जाएगी। क्या इस सरकार को खुद ही के विश्वास नहीं है, जहाँ पर एक ये इस तरह का जो माहौल है जो ये नहीं अपनी यहाँ की बात, लेकिन मैं और एक बार बात दोहराऊंगा कि कल जिस तरीके से उन्होंने उनके जो अलायंस की पार्टी है आरजेडी या जेडीयू और टीडीपी, और जिस तरीके से उन्होंने सीना तान कर कहा कि वो मुसलमान के हित की रक्षा, कोई एक की भी हिम्मत नहीं हुई, ना अमित शाह की हुई, ना राजनाथ जी की हुई कि उन्होंने कहा था कि ऐसे नहीं कहना चाहिए, हम ये हिंदुत्व के खिलाफ है, चुप बैठो, नहीं कह सके क्योंकि वो लाचार है। उनकी जरूरत, उनकी सहायता लेके वो सरकार चला रहे हैं, वो क्या हमें हिंदुत्व सिखाएंगे? आता हा एकच मुद्दा आहे, हा आपला 2014 ज्या वेळेला आम्ही हिंदूच होतो आणि युती भाजपने तोडली होती, तोडली आणि तेव्हा स्वतंत्र भाजपाचा हा स्वतंत्र फेकूनामा होता, नाही काय जाहीरनामा होता, त्याचं हे कव्हर आहे, त्याच्यामध्ये कोणीतरी मला माहिती आहे, आता तुम्ही हास्य जत्रा बघत असेल आहे ना, सुमारे कोई मुझको मुझे कान करके बता, तर या शब्दाचं हे मुस्लिम धार्जिणे हिंदू धार्जिणे कोणाचे आहे? त्यांनी सामाजिक न्याय या सदरात म्हटलेलं आहे की वक्फ बोर्डाच्या जमिनींवर घुसखोरी करणाऱ्यांवर कारवाई करून या जमिनी परत करणार। ज्या प्रकरणात न्यायालयाने बोर्डाच्या बाजूने निर्णय दिले आहेत त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणार। आता त्या भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा आहे, फडणवीसांना विचारा हे कोणाच्या पावलात पाऊल टाकून तुम्ही वचन दिलं होतं, जिनाच्या की अटलजींच्या? हे मोहम्मद अली जिनाच्या पावलात पाऊल टाकून तुम्ही वचन दिलं होतं की अटलजी पाऊल ठेवून का मोदींच्या नवाज शरीफचा केक खाल्ल्याने? त्याच्यानंतर वेगळं बोलू, हा विषय महत्वाचा आहे। परत एकदा सांगतो की कालच्या वक्फ बोर्डाच्या चर्चेवरनं भाजपचं खरं रूप हे देशातल्या जनतेला कळलेलं आहे। त्याच्यामुळे आता हिंदू सुद्धा, त्या हिंदूंचे पण डोळे उघडलेत, मुसलमान, ख्रिश्चन, शीख, कारण काल त्या कोण कौर आपले नाही बादल नाही अकालीदलच्या नाही त्या महिला आपल्या हरमन सिंग, हरदीप सिंग